दादा, तुम्ही एक वृक्षप्रेमी आहे आणि आज तुम्ही एक आगळा वेगळा उपक्रम आणला आहे. हे जे रोप आहे याविषयी काय माहिती सांगणार? आणि ते आज आमचे आराध्य दैवत शिवाजी महाराज इथं आम्ही लागवड करणार आहे, तर काय या रोपची माहिती? जय शिवराय, जय जिजाऊ, जय संभाजी महाराज. हे झाडाचं असं आहे की हा झाड घंटेच्या आकाराचे फुलं येतात. या झाडाला मेंटेनन्स वगैरे काहीच नाही आहे. याला पाणी कमी असलं तरी चालतं. उलट जेवढं पाणी थोडंफार कमी असलं तर त्याला जास्त फुलं येतात. आणि त्याला फर्टिलायझर वगैरे वेगवेगळं काही केमिकल वगैरे काहीच द्यायची गरज नाही. औषधं द्यायची गरज नाही आहे, खत द्यायची गरज नाही त्याला. मग हे रोपच कसं निवडलं बा, म्हणजे काय याचं वैशिष्ट्य? याला काय सार्वजनिक जागेवर लावल्यावर शिवाजी महाराजांना त्याची फुलं बी भेटतील आणि त्याला मेंटेनन्स कमी तर त्याच्यामुळे थोडं दुर्लक्ष झालं. थोडंफार पाणी कमी पडलं तरी बी ते ॲडजस्ट करून घेतं. त्यासाठी त्याची निवड केली आपण. या अगोदरही तुम्ही बेलाचं वृक्ष दिलं आहे, याचं म्हणजे काय वैशिष्ट्य? आपल्याला जर बेलाचं झाड जवळ असलं तर कोणी येऊन दोन पानं त्याला बेलाचे झाड आपल्या जवळ असल्यामुळे महाराजांना 2 पानं जातील. जवळ मंदिर आहे आपलं, त्याला पण 2 पानं भेटतील. त्यासाठी ते बेलाचं झाड लावलंय आपण. दत्तोबा, तुम्ही जो उपक्रम चालू केला आहे आपल्या ग्रामस्थांमार्फत, त्याला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तुम्ही वाल्मिक दादा, शिवाप्पा यांचं सर्वांचं अनमोल मार्गदर्शन मिळत आहे. आज तर आपल्याला रोपं मिळत आहेत, याचं संगोपन कसं होणार आहे भविष्यात? त्यासाठी संगोपनासाठी आपण वॉल कंपाऊंड त्या ठिकाणी करून घेतलेले आहे. प्लस या ठिकाणी जे गरजू झाड आहेत, जे लागणारे आवश्यक आहेत, तेच झाडांची या ठिकाणी लागवड होते. पहिलं लागवड आम्ही आपल्या तिवशी वृंदावनापासून केलेली आहे. त्यानंतर दुसरं बेलाचं झाड लावलेलं आहे. तिसरं आता हे ज्या दाम्पत्याला आरतीचा मान भेटला त्याच्या वतीने जे कोणतं चांगलं फुलांचं या ठिकाणी झाड आणण्याचं जे काम होते त्या ठिकाणी लागवड. अनेक बाबांची वय आज 75 पर्यंत असेल, पण बाबा एक आपल्याला संदेश या ठिकाणी असे देऊन जात आहेत. त्यांचे 3 मुलं तर वृक्षप्रेमी आहेत. या देशासाठी, या ऑक्सिजनासाठी, ज्या झाडं म्हणजे जगामध्ये जगणं असेल तर वृक्ष असणं खूप महत्त्वाचा विषय. त्यांचे 3 मुलं जे काम करतात ते सुद्धा समाजाने कुठेतरी शिकलं पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्तीने एक झाड जरी या ठिकाणी लावलं तर या जगाचा उद्धार होणार आहे. आणि या ठिकाणी जी शिवस्मारक समिती आहे, शिवाप्पा असतील, वाल्मिक भाऊ असतील किंवा राजू भाऊ असतील आणि गावातील सर्वच मंडळी या ठिकाणी सहकार्य करतात. आणि नित्य नियम आरती म्हणजे काही ठिकाणी असं आहे, एक दिवस शिवाजी महाराजांची जयंती वाजत गाजत करून घेतात आणि इतर दिवस त्यांच्याकडे पाहिलं जात नाही. पण नित्य नियमाने आम्ही 8 ते 9 दरम्यान गावातील कोणतेही कुटुंब असू द्या किंवा परिसरातील कुटुंब असू द्या, कोणीही असो शिवप्रेमी, त्याच्या हाताने आम्ही या ठिकाणी आरती करतो आणि एक महाराजांची नित्य नियमाने या ठिकाणी सेवा करतो. त्यासाठी उत्सुकता असा प्रतिसाद या ठिकाणी भेटतोय. गावातील परिसरातील वारंवार पत्रकारांचंही खूप मोठं सहकार्य आम्हाला भेटतंय. आणि कोणी असल्या सामाजिक कार्यकर्ता असेल, राजकीय कार्यकर्ता असेल किंवा एक शिवप्रेमी असेल, त्यांना आम्ही आरतीचं मान या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. सर्व समितीच्या वतीने आम्ही हे काम या ठिकाणी चालू ठेवले. धन्यवाद.